बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि आत घरात सासू सुलोचनाबाई हे सुनेचे कपडे सुटकेसमध्ये कोंबत होत्या. निघून जा आमच्या घरातून, अंगठा बहादर कुठली. माझ्या मुलाला बँक मॅनेजरची नोकरी आहे आणि तुझी लायकी फक्त धुणं भांडी करायची आहे. शिकलेली नाहीस ना तू, मग राहण्याचा पण अधिकार नाही तुला. नवऱ्यानेही डोळे फिरवले पण तोंडातून अवाक्षर काढलं नाही. हात जोडून रडणाऱ्या त्या सुनेने शांतपणे डोळे पुसले. ती सासरी होणाऱ्या अन्यायाविरुद्ध भांडली नाही, तिने आरडाओरडा केला नाही. ती शांत डोक्याने घरातून बाहेर पडली. पण बरोबर 6 महिन्याने नियतीने असा काही फासा पलटवला की त्याचं सासूला आणि नवऱ्याला सुनेच्या पायावर डोके ठेवायची वेळ आली. काय होतं सुनेचं ते गुपित आणि तिने घेतलेला तो एक थरारक निर्णय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खारघरमध्ये राहणाऱ्या सुलोचनाबाईंना स्वतःच्या उच्च शिक्षित असण्याचा आणि मुलाच्या बँक मॅनेजरच्या पोस्टचा प्रचंड माज होता. गावाकडच्या सरळ साध्या राधासोबत त्यांच्या मुलाचं म्हणजेच अमितचं लग्न झालं होतं. राधा फक्त 7वी शिकलेली होती, पण तिच्या हाताला अन्नपूर्णेची चव होती आणि मनात सगळ्यांबद्दल आदर होता. पण सुलोचनाबाईंना घरात सून नाही तर त्यांच्या मैत्रिणींना दाखवण्यासाठी एक हायफाय इंग्रजी बोलणारी बाहुली हवी होती. त्या रोज राधाला हिनवायच्या. लाजाळूचं झाड आहे नुसतं, इंग्रजीचा एक शब्द बोलता येत नाही आणि आली आहे मोठ्या घरची सून व्हायला. अमितही आईच्या हो मध्ये हो मिळवायचा. अखेर एक दिवस सासूने अमितच्या मनात एवढं विष भरलं की अमितनेही राधाला साथ द्यायचं नाकारलं आणि त्या रात्री राधाला घरातून हाकलून देण्यात आलं. राधा आपल्या माहेरी गावाकडे परतली, पण ती खचली नाही. तिच्या वडिलांनी तिला एकच शिक्षण दिलं होतं, बाळा, अपमान करणाऱ्याला शब्दाने नाही तर कर्तृत्वाने उत्तर द्यायचं. राधा 7वी शिकली असली तरी तिची बुद्धी क्षीण होती. गावी महिला बचत गटाच्या माध्यमातून तिने एक उद्योग सुरू करायचं ठरवलं. राधाच्या आजीने तिला गावाकडच्या पारंपरिक पद्धतीने बनवले खास आयुर्वेदिक आणि पाचक लोणचे तसेच घरगुती मसाले बनवायला शिकवले. राधाने बचत गटातील 10 गरजू महिलांना सोबत घेऊन घरगुती पद्धतीने मसाले आणि लोणची तयार करून त्याची सुंदर पॅकिंग सुरू केली. एका सुशिक्षित नातेवाईकाच्या मदतीने तिने आपल्या ब्रँडला नाव दिले, राधा फूड्स, विकायला सुरुवात केली. राधाच्या हातच्या अस्सल चवीने इंटरनेटवर अशी काही धुमाकूळ घातली की बघता बघता 4 महिन्यात राधाला मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरातून हजारो ऑर्डर्स मिळू लागल्या. ती आता महिना लाखात कमवणारी एक यशस्वी बिझनेस वुमन झाली होती. इकडे अमित आणि सुलोचनाबाईंच्या घरात वेगळंच चालू होतं. राधा गेल्यानंतर सुलोचनाबाईंनी अमितसाठी एक अत्यंत शिकलेली कॉर्पोरेट कंपनीत काम करणारी मुलगी बघून सुंदर लग्न लावून दिलं. तिचं नाव होतं शिल्पा. शिल्पा सुशिक्षित होती, पण तिला घरच्या कामाचा आणि सुलोचनाबाईंच्या कटकटीचा प्रचंड कंटाळा आला होता. ती सासूला उलटून बोलायची, सकाळी 11 वाजता उठायची आणि ऑर्डर करून हॉटेलचं जेवण मागवायची. 6 महिने उलटले आणि सुलोचनाबाईंना अचानक पॅरालिसिसचा तीव्र झटका आला. त्यांचे हातपाय हलणे बंद झाले. त्या अंथरुणाला खिळल्या. अशा वेळी नवीन सून शिल्पाने स्पष्ट शब्दात अमितला सुनावले, मी एवढी शिकून तुमच्या आईची शुश्रूषा करायला या घरात आलेली नाही. मला माझ्या करिअरवर लक्ष द्यायचे आहे. तर आईची काळजी घ्यायची असेल त्यांना कोणत्या तरी चांगल्या केअर सेंटरमध्ये किंवा वृद्धाश्रमात ठेवा. मी हे करू शकत नाही. अमित हताश झाला. ज्या सासूने राधाला शिकवलेली नाही म्हणून घराबाहेर काढले, आज तीच सासू शिकलेल्या सुनेमुळे स्वतःच्याच घरात अनाथ झाली होती. अमितला राधाची आठवण आली. तो थेट राधाच्या गावी पोहोचला. तिथे राधा एका मोठ्या ऑफिसमध्ये बसून आपल्या कंपनीच्या ऑर्डर्स मॅनेज करत होती. तिचा तो रुबाब बघून अमितचे डोळे पांढरे झाले. अमित हात जोडून रडू लागला, राधा, मला माफ कर. आई अंथरुणावर खेळली आहे. नवीन सुनेने त्यांना वाऱ्यावर सोडलं. प्लीज माझ्यासोबत चल आणि आईचं सांभाळ कर. आम्हाला तुझी खूप गरज आहे. राधा आपल्या खुर्चीवर उठली. तिच्या चेहऱ्यावर कोणताही राग नव्हता, फक्त एक शांत करारीपणा होता. ती अमितकडे बघून म्हणाली, अमित, मी सासरी असताना आईंची सेवा मनापासून केली, कारण त्यांना मी आपली आई मानत होते. पण ज्या दिवशी तुम्ही दोघांनी माझ्या अशिक्षित असण्याचा अपमान करून मला बाहेर काढलं, त्या दिवशी माझं ते नातं तिथेच संपलं. तुम्ही मला पारखी समजत होता ना, मग आज माझ्याकडे यायची काय गरज पडली? राधा पुढे म्हणाली, मी तुमच्यासोबत त्या घरात कधीच परत येणार नाही, कारण तिथे माझा स्वाभिमान दुखावला गेलाय. पण मी एका आईला असं तडफडतानाही सोडू शकत नाही. हे घ्या 50,000 रुपये.
मी दरमहा सुलोचनाबाईंच्या उपचारासाठी आणि एका चांगल्या नर्ससाठी हे पैसे पाठवत जाईन. हा निर्णय मी अमितची बायको म्हणून नाही तर एक सक्षम आणि सुसंस्कृत स्त्री म्हणून घेतलीय. अमित रिकाम्या हाताने आणि ओल्या डोळ्यांनी परतला. सुलोचनाबाईंना जेव्हा राधाच्या या निर्णयाबद्दल आणि तिच्या यशाबद्दल समजले तेव्हा त्यांना स्वतःच्या वागण्याची प्रचंड लाज वाटली. त्यांनी ज्या सुनेला पायाची दासी समजून हकलले होते ती सून आज त्यांच्या आयुष्याचा एकमेव आधार बनली होती. मित्रांनो, घरची लक्ष्मी शिकलेली असो वा नसो तिचा सन्मान करणे हे प्रत्येक कुटुंबाचे कर्तव्य आहे. शिक्षणापेक्षा मनाचे संस्कार आणि जिद्द माणसाला मोठे करते, हेच राधाने दाखवून दिले. तुम्हाला राधाचा हा निर्णय आणि तिची ही जिद्दीची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर कथा मनाला भिडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि अशा सुंदर कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. धन्यवाद.